28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। गणगणगणात बोतेच्या जयघोषात खापा शहरात गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा। खापा शहरातील बाजार चौक परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिन भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। मंदिर कमिटीच्या वतीने आयोजित या महोत्सवात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। रविवारी सकाळी महाराजांच्या अभिषेक व महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। गणगणगणात बोतेच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले। त्यानंतर महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या पालखी यात्रेत कलशधारी महिलांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला। दिंडीतील गजर, टाळ, मृदंगाचा निनाद आणि भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते। पालखी यात्रेत शहर व परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला। ठिकठिकाणी रंगीबेरंगी रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। मुख्य मार्ग व चौकांमध्ये अल्पोपहाराचे स्टॉल उभारण्यात आले होते। नरेंद्र महाराजांची पालखी सोहळ्याचे आकर्षण केंद्र ठरली असून पालखी सजावटीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रदान करण्यात आले। संपूर्ण शहरात पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर ती मंदिरात परतली। तेथे काल्याचे कीर्तन पार पडले आणि त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका अध्यक्ष उमेश काळे, नगरपरिषद सदस्य निखिल आष्टनकर, नगरपरिषद सदस्य आशिष घाले, विठ्ठल मिरासे, चंदू सातपुते, संजय मानकर, भुजंग विंगारे, देवेंद्र मदनकर, पुरुषोत्तम नागपूरकर, हेमराज आष्टनकर, विनोद जांगडे, नरेंद्र आष्टनकर, मोरेश्वर बळवाईक, प्रशांत बारापात्रे, सुनील शेंडे, दामोदर कोल्हो, वंदना ठमके, माधुरी भिंगारे, हेमलता आष्टनकर, भाग्यलता नागपूरकर, अनिता आष्टनकर, प्रेमिला येलेकार यांच्यासह इतर भक्त भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।